रावेर तालुक्यातील वाघोड गावात सुरू असलेले अतिक्रमणाविरोधातील आमरण उपोषण अखेर मागे घेण्यात आले आहे। ग्रामपंचायतीकडून लेखी आश्वासन दिल्यानंतरही उपोषणकर्ते गजानन तायडे यांनी उपोषण सोडले असून आता पुढील कारवाईकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले आहे। रावेर तालुक्यातील वाघोड गावातील दुर्गानगर परिसरात प्लॉट क्रमांक 527 527 व 490 येथे सुरू असलेल्या नवीन बांधकामामध्ये अतिक्रमण होत असल्याचा आरोप करत गजानन प्रकाश तायडे यांनी सोमवारपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते। या अतिक्रमणाबाबत तक्रारी करूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला होता। दरम्यान ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवकांनी 2 वेळा उपोषण मागे घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते निष्फळ ठरला। अखेर बुधवारी सायंकाळी रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉक्टर विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली 2 गोपनीय पोलीस कॉन्स्टेबल यांच्या मध्यस्थीने ग्रामविकास अधिकारी अनिल पाटील व सरपंच संजय मसाने यांनी लेखी आश्वासन दिले। या लेखी आश्वासनानंतर सरपंच संजय मसाने व ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण पाटील यांच्या हस्ते निंबू पाणी देऊन गजानन तायडे यांचे आमरण उपोषण सोडविण्यात आले। आता दिलेल्या आश्वासनानुसार ग्रामपंचायत कार्यालयाकडून पुढे कोणती कार्यवाही होते याकडे संपूर्ण वाघोड गावाचे लक्ष लागून आहे। अतिक्रमणाच्या तक्रारीवर लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले असले तरी प्रत्यक्ष कारवाई होणार का हा प्रश्न अजूनही कायम आहे।